हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल क्राफ्ट केबिन। तर आज पुन्हा एकदा आपण काही रांगोळ्यांसोबत भेटतोय। तर आजच्या रांगोळ्या ह्या पुन्हा एकदा आपण ठिपक्यांच्या रांगोळ्या बघणार आहोत। तर चला सुरू करूयात आजच्या पहिल्या रांगोळीला। तर इथे पहिली रांगोळी मी 3 ते 1 अशा ठिपक्यांची काढणार आहे। इथे 3 ते 1 ठिपके मी मांडून घेतले। त्यानंतर त्याच्यामध्ये मी स्टार बनवलाय सुरुवातीला। त्या स्टारच्या कडेकडेने मी अशा पद्धतीने डिझाइन बनवली आहे, जशी की तुम्ही बघताय। खूप सोपी डिझाइन आहे, अगदी कोणीही सहज काढू शकेल अशी। तर नक्की तुमच्या दरवाजासमोर ही रांगोळी ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच कमेंटद्वारे कळवा। आज आपण 3 रांगोळ्या बघणार आहोत, तिन्ही वेगवेगळ्या डिझाइनच्या बघणार आहोत। तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा। रोजच्या वापरासाठीच या रांगोळ्या आहेत, तर त्या दृष्टीने मी कलर खूप कमी वापरलेत। तसंही आपण रोजच्या रांगोळ्यांमध्ये जरा कमीच कलर वापरतो। या पद्धतीने आपण दुसऱ्या रांगोळीला सुरुवात केलेली आहे। इथे 4 ते 2 असे टिपके मी मांडले। तर जसं की तुम्ही बघताय, 4 साईडला मी 4 पाकळ्या काढून घेतल्या आहेत आणि मध्यभागी 1 पाकळी बनवली आहे। साईडच्या 2 पाकळ्यांमध्ये अशा पद्धतीने चेक्स बनवलेत। या पद्धतीने पेन्सिलच्या मदतीने आपण इथे काही स्ट्रोक दिलेत। वरच्या पाकळीमध्ये येलो कलर आणि खालच्या पाकळीतही डॉट्स देऊन पेन्सिलच्या साहाय्याने ते खाली मी स्ट्रोक दिलेत त्याचे, आणि मध्ये थोडासा व्हाईट कलर टाकला। इथे मी एक डॉट देऊन त्याचा डोळा तयार केला आणि ही चोच काढली। तर हा आपला एक सुंदर पक्षी बनलाय। अगदी सिंपल आणि इझी पद्धतीने आपण ही डिझाइन तयार केली आहे। दिसायलाही सुंदर दिसते। या पद्धतीने आपला हा बर्ड तयार झालेला आहे। चला सुरू करूया तिसऱ्या डिझाइनला। तिसऱ्या डिझाइनसाठी मी 3 ते 3 असे ठिपके मांडलेत आणि 4 साईडला 4 अशा पाकळ्या बनवल्यात। त्या प्रत्येक पाकळीला क्रॉसमध्ये जशी आपण कमळाला पाकळी काढतो त्या पद्धतीने पाकळ्या काढून त्यामध्ये मध्ये एक एक तुरा काढलाय। या पद्धतीने आजच्या 3ही रांगोळ्या सुंदर आहेत। नक्कीच तुमच्या दरवाजासमोर, तुळशीसमोर ट्राय करा आणि आपल्या रांगोळ्यांविषयी तुमची असणारी मतं कमेंट्सद्वारे नक्की कळवत चला। आणि अशाच नवनवीन डिझाइन बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच भेट द्या। नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन डिझाईन्स तुम्हाला अगदी रोज बघायला मिळतील। तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन रांगोळ्यांसोबत। तोपर्यंत काळजी घ्या। बाय बाय।